आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात लाखोच्या संख्येने वारकरी जमा झालेत। पाहुयात वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न। फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय महापूजा करण्यात आली। महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी। मुख्यमंत्री फडणवीसांचं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। महाराष्ट्रात सुखी समृद्धी नांदो, आपल्या नेत्यांना देव सद्बुद्धी देऊ। अमृत फडणवीसांचं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला। शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानं उगले दाम्पत्यामध्ये आनंद। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट। मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं। संपूर्ण राज्यभरामध्ये आज आषाढी एकादशीचा उत्साह। विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा। दर्शनानंतर महिला वारकऱ्यांकडून समाधान आणि आनंद व्यक्त। आषाढी एकादशी निमित्त वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूजा। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वारकऱ्यांसह सर्वच भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। शेतकरी कष्टकरी बांधवांसह महाराष्ट्र सुखी समृद्ध सक्षम हो, अजित पवारांचं विठुराया चरणी साकडं। डोंबिवली रेल्वे स्थानकावर आषाढी वारीचा पारंपरिक गजर। प्लॅटफॉर्म 1 वर विठुरायाची मूर्ती स्थापित करत दिवसभर हरिनाम संकीर्तन। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थिती।